आपल्याला लहानपणापासून सांगितले गेले आहे की हनुमानजी बालब्रह्मचारी होते, म्हणजे त्यांनी कधीही विवाह केला नाही आणि त्यांना संततीही नव्हती. पण ही गोष्ट पूर्ण सत्य नसून अर्धसत्य असल्याची काही प्राचीन ग्रंथ, लोककथा आणि परंपरा सांगतात. तेलंगणातील एलंदू या गावात हनुमानजीचे एक प्राचीन मंदिर आहे, जिथे हनुमानजीची पूजा त्यांच्या पत्नी समवेत केली जाते. दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. विशेषतः नवविवाहित जोडपी येथे आवर्जून येऊन दर्शन घेतात. मग प्रश्न असा उभा राहतो, हनुमानजी खरोखर विवाहित होते का? पराशर संहिता तसेच अनेक लोकग्रंथ व कथांमध्ये हनुमानजीच्या विवाहाचा उल्लेख आढळतो. काही कथांनुसार हनुमानजींना एक नव्हे तर 3 पत्न्या होत्या. असे मानले जाते की इतकेच नव्हे तर वाल्मिकी रामायणाच्या पाताळखंडात आणि आनंद रामायणात हनुमानजीच्या पुत्राचाही उल्लेख सापडतो. मग हे उल्लेख सत्य आहेत का? आणि जर तसे असेल तर हनुमानजींना बालब्रह्मचारी म्हटले जाते? या प्रश्नाची उत्तरे शोधताना आपल्याला हे समजते की हनुमानजीचे ब्रह्मचर्य हे शारीरिक नात्यांपासून दूर राहण्यापुरते मर्यादित नव्हते, तर ते इंद्रिय निग्रह, संयम आणि पूर्णता रामभक्तीत लीन असलेले जीवन दर्शवते. विवाह झाला असला तरी त्यांनी कधी काम, मोह किंवा सांसारिक आसक्तीला आपल्या जीवनावर प्रभुत्व गाजवू दिले नाही. म्हणूनच ते ब्रह्मचारी म्हणून ओळखले गेले. हनुमानजीचे जीवन केवळ अपरिमित बल आणि अढळ भक्तीचे नव्हे तर ज्ञान, शिस्त आणि तपस्येचे देखील अद्भुत उदाहरण आहे. युवा अवस्थेत पोहोचल्यावर हनुमानजींना जाणवले की केवळ शारीरिक शक्ती पुरेशी नाही, त्यासोबत ज्ञानाची प्राप्तीही आवश्यक आहे. याच ज्ञानाच्या शोधात ते ब्रह्मांडातील महानतम गुरु सूर्यदेव यांच्याकडे गेले. सूर्यदेव सदैव गतिमान असताना त्यांच्याकडून शिक्षण घेणे ही सोपी गोष्ट नव्हती. पण हनुमानजींनी ठाम निश्चय केला. त्यांनी स्वतःची गती वाढवली आणि सूर्यदेवांसोबत भ्रमण करत, त्यांच्या भोवती प्रदक्षिणा घालत सर्व विद्यांचे ज्ञान प्राप्त केले. हीच कथा हनुमानजीच्या अद्वितीय जीवनाचे रहस्य सांगते. बल, शक्ती, ज्ञान आणि ब्रह्मचर्य यांचा अद्भुत संगम. सूर्यदेव सदैव गतिमान असतात. ते निरंतर भ्रमण करत असल्यामुळे त्यांचे शिष्य होणे सोपी गोष्ट नव्हती. परंतु हनुमानजींनी ठाम निश्चय केला होता की ते सूर्यदेवाकडूनच शिक्षण घेतील. त्यामुळे त्यांनी स्वतःची गती वाढवली आणि सूर्यदेवांसोबत परिक्रमा करत सर्व विद्येचे ज्ञान आत्मसात करू लागले. पराशर संहितेनुसार सूर्यदेवांकडे 9 विशेष विद्याचे ज्ञान होते. त्यामध्ये व्याकरण, ज्योतिष, योग, वेदांत, नीती, तर्क तसेच एक विशेष विद्या होती, कामशास्त्र. हनुमानजीने यापैकी 8 विद्यांचे पूर्ण ज्ञान प्राप्त केले. मात्र जेव्हा 9व्या विद्येचा विषय निघाला तेव्हा सूर्यदेवांनी सांगितले की ही विद्या वासना आणि जीवनातील विशेष नियमांशी संबंधित आहे आणि ती केवळ विवाहित अवस्थेतच पूर्णपणे समजू शकते. हे ऐकून हनुमानजींनी नम्रपणे सूर्यदेवांना सांगितले की त्यांनी आजीवन ब्रह्मचर्य व्रत घेतले आहे, त्यामुळे ते ही विद्या शिकू शकत नाहीत. तेव्हा सूर्यदेवांनी त्यांना समजाविले की या अंतिम विद्येशिवाय उर्वरित सर्व विद्याही अपूर्ण ठरतात. यामुळे हनुमानजी चिंतेत पडले. तेव्हा सूर्यदेवांनी एक उपाय शोधला. त्यांनी आपल्या तेजातून एका कन्येची निर्मिती केली. तिचे नाव होते सुर्वचला. सुर्वचला तेज आणि दिव्य आभा असलेली ती कोणतीही सामान्य कन्या नव्हती. ती सूर्यदेवांच्या तेजातून जन्मलेली असल्यामुळे तिला सूर्यदेवांची कन्या मानले जाते. पराशर संहितेमध्ये स्पष्ट सांगितले आहे की हनुमानजी आणि सुर्वचला यांचा विवाह हा केवळ औपचारिक आणि प्रतिकात्मक होता. त्यांचा उद्देश गृहस्थ जीवनाची स्थापना करणे किंवा कोणत्याही सांसारिक बंधनात अडकणे हा नव्हता. हा विवाह केवळ ज्ञानप्राप्तीसाठी करण्यात आला होता. विवाहानंतर हनुमानजींनी सूर्यदेवाकडून 9वी विद्या प्राप्त केली आणि त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. दुसरीकडे सुर्वचला देखील तपस्येच्या मार्गावर निघून गेली. परंतु मित्रांनो, हनुमानजींच्या विवाहाची कथा इथेच संपत नाही. काही लोककथांमध्ये आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या कथांमध्ये त्यांच्या आणखी 2 पत्नीचा उल्लेख आढळतो. मग त्या 2 पत्नी नेमक्या कोण होत्या? चला तर मग या रहस्यालाही उलगडा करून पाहूया. हनुमानजींच्या जीवनाशी संबंधित अशा काही कथा आहेत ज्या मुख्य प्रवाहातील ग्रंथांमध्ये सविस्तर आढळत नाहीत, परंतु जे आजही प्रात्यक्षिक परंपरा आणि दुर्मिळ पौराणिक कथांमधून जिवंत आहेत. अशीच एक कथा आहे अनंग कुसुमा हिची.
जिने वरुण देवांची कन्या असल्याचे मानले जाते. कथांनुसार एकेकाळी रावण आणि वरुण यांच्यात भीषण युद्ध झाले. आपल्या अपार शक्तीच्या अहंकारात रावणाने पृथ्वीलोक जिंकले होते आणि आता तो समुद्रावरही आपले वर्चस्व प्रस्थापित करू इच्छित होता. जलांचे अधिपती असलेले वरुणदेव रावणाच्या सामर्थ्यापुढे हळूहळू दुर्बल पडू लागले. परिस्थिती अत्यंत गंभीर होताच वरुणदेवांनी हनुमानजींकडे मदतीची याचना केली. हनुमानजींनी वरुणदेवांचा पक्ष घेतला आणि आपल्या अद्भुत शक्तींनी रावणाच्या सर्व योजना उद्ध्वस्त केल्या. या मदतीमुळे प्रसन्न होऊन वरुणदेवांनी हनुमानजींना वरदान देऊ इच्छिले. या वरदान स्वरूपात त्यांनी आपली कन्या अनंग कुसुमा हिचा विवाह हनुमानजींसोबत करण्याची इच्छा व्यक्त केली. हनुमानजींनी प्रथम आपल्या ब्रह्मचर्य व्रताचा संदर्भ देत या विवाहास नकार दिला, परंतु अनंग कुसुमाने स्पष्ट केले की ती स्वतःही तपस्विनी आहे. तिचे जीवन सांसारिक भोगांसाठी नसून साधना आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी समर्पित आहे. त्यावर वरुणदेवांनी आश्वासन दिले की हा विवाह केवळ औपचारिक आणि प्रतिकात्मक असेल. त्यामागे कोणतेही सांसारिक बंधन नसून एका दैवी नियमाची पूर्तता हाच उद्देश असेल. अखेर हनुमानजींनी हा प्रस्ताव स्वीकारला. हा विवाह केवळ प्रतिकात्मक होता. त्यातून ना दाम्पत्य जीवनाची स्थापना झाली ना गृहस्थश्रमाचे पालन झाले. या कथेतूनही सुरुवातीला कथेप्रमाणेच एकच सत्य अधोरेखित होते. विवाह झाला असला तरी हनुमानजी आपल्या ब्रह्मचर्य व्रतावर अढळ राहिले आणि अनंग कुसुमानेही पत्नी म्हणून कोणतेही सांसारिक अधिकार मागितले नाहीत. दोघांचे मार्ग वेगळे होते पण ध्येय एकच होते, आध्यात्मिक उन्नती आणि दैवी साधना. आत्मिक उन्नती आणि धर्मरक्षण हेच या विवाहामागचे मुख्य कारण मानले जाते. म्हणूनच या विवाहाला औपचारिक विवाह असेही म्हटले जाते. आंध्र प्रदेशात आणि तेलंगणा परिसरातील लोकपरंपरांमध्ये अनंग कुसुमा यांची कथा आजही श्रद्धेने सांगितली जाते. त्या प्रदेशात त्यांना एक महान तपस्विनी म्हणून स्मरण केले जाते, ज्यांनी विवाहाला बंधन न मानता साधनेचा एक टप्पा मानले. परंतु ही कथा इथेच संपत नाही. हनुमानजींचा तिसरा आणि अंतिम विवाहही झाला होता. तोही राक्षस कुलात जन्मलेल्या रावणाच्या पौत्रीशी. मग यामागचे रहस्य नेमके काय आहे? चला तर मग हनुमानजींच्या तिसऱ्या विवाहाचे रहस्य जाणून घेऊया. हनुमानजीच्या जीवनाशी संबंधित ही तिसरी कथा सर्वाधिक धक्कादायक मानली जाते, कारण यात त्यांचा थेट संबंध रावणाच्या कुलाशी येतो. रामायणात ज्याला अधर्म, अहंकार आणि विनाशाचे प्रतीक मानले गेले आहे, त्यास रावणाच्या वंशात जन्मलेली एक कन्या सत्यवती दुर्मिळ रामकथा परंपरा आणि लोककथात्मक आवृत्त्यानुसार सत्यवती ही रावणाची पौत्री होती. तिचा जन्म राक्षस कुलात झाला असला तरी तिचा स्वभाव मात्र आपल्या कुलापेक्षा पूर्णपणे भिन्न होता. लहानपणापासूनच तिच्या मनात धर्म, करुणा आणि सत्य याविषयी खोल श्रद्धा होती. रावणाच्या आचरणाशी ती सहमत नव्हती आणि अधर्माचा अंत निश्चित आहे याची तिला अंतर्मनातून जाणीव होती. असे मानले जाते की जेव्हा माता सीतेच्या शोधात हनुमानजी लंकेत पोहोचले तेव्हा ते रावणाच्या राजमहालातही गेले. तिथेच त्यांची भेट सत्यवतीशी झाली. सीता मातांप्रती हनुमानजींचा अपार आदर आणि श्रीरामप्रती त्यांची अढळ भक्ती पाहून सत्यवती फार प्रभावित झाली. नंतर तिने सीता मातांच्या स्थितीबाबतची महत्त्वपूर्ण माहिती हनुमानजींना दिली. पुढे जेव्हा श्रीरामांनी लंकेवर विजय मिळवला, रावणाचा वध केला, तेव्हा सत्यवतीनेही याला धर्माची अधर्मावर झालेली विजय म्हणून स्वीकारले. तिच्या त्या निष्पक्ष दृष्टिकोनामुळे आणि धर्मनिष्ठेमुळे प्रसन्न होऊन श्रीरामाने सत्यवतीला संरक्षण प्रदान केले. यानंतर अशी मान्यता आहे की श्रीरामांच्या आज्ञेने हनुमानजींचा विवाह सत्यवतीशी झाला, जेणेकरून ती आता राक्षस कुलाची बनली जाऊ नये. मात्र इतर विवाहाप्रमाणे हा विवाहही सांसारिक नव्हताच. हनुमानजींनी या विवाहाकडे स्वतःच्या सन्मानापेक्षा एक कर्तव्य आणि जबाबदारी म्हणून पाहिले. सत्यवतीसाठी हा विवाह केवळ कुल बदलण्याचा नव्हता, तर जीवनाचा मार्ग बदलण्याचे प्रतीक होता. सत्यवतीचे चरित्र याची साक्ष देते की जन्म कोणत्याही कुलात झाला तरी मनुष्याचा धर्म त्यावर ठरत नाही. रावणाच्या वंशात जन्म घेऊनही तिने श्रीरामांचे आदर्श आत्मसात केले. कुलाची ओळख मागे ठेवून तिने सत्य आणि सेवेला सर्वोच्च मान दिला, म्हणून तिला त्याग आणि समर्पणाचे प्रतीक मानले जाते.
या होत्या हनुमानजींच्या 3 पत्नींच्या कथा. पण जसे मी सांगितले त्यापैकी 2 कथा आपल्याला प्रामुख्याने लोकपरंपरामध्ये आढळतात. मात्र एक अशी कथा आहे जी वाल्मिकी रामायणातही आढळते आणि ती म्हणजे हनुमानजींच्या पुत्राची कथा. चला तर मग आता आपण हनुमानजींच्या पुत्राविषयी जाणून घेऊया. तो नेमका कोण होता? हनुमानजीच्या पुत्राची कथा ही अशा दुर्मिळ कथांपैकी एक आहे जी ऐकायला जितकी अद्भुत वाटते तितकीच गूढ आणि विचार करायला लावणारी आहे. ही कथा आपल्याला वाल्मिकी रामायणातील पाताळखंड आणि विविध लोक रामायण परंपरांमध्ये आढळते. हीच ती कथा आहे जी स्पष्ट कर की हनुमानजींचा एक पुत्र होता आणि विशेष म्हणजे हनुमानजींचा त्या पुत्राशी भयानक युद्ध झाले होते. याच कथेदरम्यान तो अद्भुत क्षण येतो जेव्हा हनुमानजी प्रथमच पंचमुखी रूप धारण करतात. ही घटना त्या काळातील आहे जेव्हा हनुमानजी श्रीरामांचा संदेश घेऊन लंकेत माता सीतेकडे गेले होते. परत येताना त्यांनी संपूर्ण लंका फिरून फिरून जाळली. असे मानले जाते की अग्नीच्या प्रचंड उष्णतेमुळे हनुमानजीच्या शरीरातून घामाच्या धारांचा प्रभाव सुरू झाला. लंका जळून परत येताना त्यांच्या शरीरातून पडलेल्या घामाचा एक थेंब समुद्रात पडला. त्या थेंबामध्ये हनुमानजींचे तेज, शक्ती आणि दिव्य ऊर्जा सामावलेली होती. असे सांगितले जाते की समुद्रात राहणाऱ्या मकर जातीच्या एका दिव्य माशाने अज्ञानात त्या थेंबाचे सेवन केले, ज्याच्या प्रभावामुळे ती मकर गर्भवती झाली. काही काळानंतर तिने एका पुत्राला जन्म दिला आणि त्याचे नाव मकरध्वज ठेवले गेले. मकरध्वजाचे शरीर मनुष्य आणि मकर या दोन्ही गुणांनी युक्त होते. जन्मताच त्याच्यात हनुमानजींसारखे अद्भुत बल, शौर्य आणि पराक्रम होता. मकरध्वजाचे पालनपोषण पाताळ लोकात झाले. तेथेच रावणाचा पुत्र अहिरावण राज्य करत होता. अहिरावण तांत्रिक विद्या आणि मायावी शक्तीमध्ये अत्यंत निपुण होता. त्याने मकरध्वजाची विलक्षण शक्ती ओळखली आणि त्याला कठोर प्रशिक्षण दिले. त्या प्रशिक्षणानंतर मकरध्वजाला करणे जवळजवळ अशक्य झाले. मकरध्वज अहिरावणालाच आपले सर्वस्व मानत होता आणि त्याच्या प्रत्येक आज्ञेचे पालन करत होता. रामायण युद्धाच्या काळात अहिरावणाने कपटाने श्रीराम आणि लक्ष्मणांना बंदी बनवले आणि त्यांना पाताळ लोकातील अंधाऱ्या नगरीत नेले, जे सामान्य मनुष्याचे पोहोचणे अशक्य होते. परंतु हनुमानजी तेथे पोहोचले. तेथे त्यांची भेट मकरध्वजाची झाली. मकरध्वज दिसायला हनुमानजी सारखाच होता आणि त्याची शक्ती त्यांच्या इतकीच प्रचंड होती. अहिरावणाला माहीत होते की हनुमानजींना केवळ त्यांचा पुत्र रोखू शकतो, म्हणूनच त्याने मकरध्वजाला पाताळ लोकांचा रक्षक नेमले होते. त्यानंतर हनुमानजी आणि मकरध्वज यांच्यात भयानक युद्ध झाले. त्या युद्धात मकरध्वज काही काळ हनुमानजींवर भारी पडत होता. मात्र युद्ध दरम्यान झालेल्या संवादात हनुमानजींना कळले की मकरध्वज हा त्यांचाच पुत्र आहे. हे समजताच दोघेही शांत झाले आणि हनुमानजींनी मकरध्वजाला प्रेमाने मिठी मारली. त्यानंतर हनुमानजी श्रीराम आणि लक्ष्मणांना वाचवण्यासाठी अहिरावणाकडे गेले. अहिरावणाच्या तांत्रिक शक्तींना पराभूत करण्यासाठी हनुमानजींनी प्रथमच पंचमुखी अवतार धारण केला. त्यांनी अहिरावणांचा वध केला आणि श्रीराम, लक्ष्मण व मकरध्वज यांच्यासह पृथ्वीलोकात परतले. आपण हनुमानजींच्या 3 विवाहाविषयी जाणून घेतले. मात्र विवाह झाल्यानंतर हनुमानजींचा त्यांच्या पत्नीसोबत फारसा उल्लेख आढळत नाही. मग विवाहानंतर त्यांच्या पत्नीचे काय झाले, त्या कुठे गेल्या? चला तर मग आता पुढे जाणून घेऊया विवाहानंतर हनुमानजींच्या पत्नींचे जीवन कसे होते आणि त्यांनी कोणता मार्ग स्वीकारला. आत्तापर्यंतच्या कथांचा विचार करता मनात स्वाभाविक प्रश्न निर्माण होतो की हनुमानजींचे 3 विवाह सांगितले जातात, तर त्या विवाहानंतर पुढे काय झाले? त्यांनी कधी खऱ्या अर्थाने गृहस्थ जीवन जगले का, की या सर्व कथा केवळ कथापुरत्याच मर्यादित होत्या? पराशर संहिता आणि त्यावर आधारित आध्यात्मिक व्याख्या या प्रश्नाचे उत्तर अत्यंत स्पष्टपणे देतात. हनुमानजींचे 3ही विवाह सांसारिक सुख, भोग किंवा वंशवृद्धीसाठी झालेले नव्हतेच. ते विशिष्ट दैवी उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी घडले होते. म्हणून या विवाहांना औपचारिक विवाह असे म्हटले जाते. सामान्य गृहस्थ विवाह नव्हे. दैवी सुवर्णशाळेचे जीवन ज्ञान आणि तपस्येचे प्रतीक होते. विवाहानंतर त्यांनी हनुमानजींसोबत कोणतेही सांसारिक संबंध ठेवला नाही. तपस्या आणि आत्मिक उन्नती हाच त्यांचा मार्ग होता. सूर्यदेवाची कन्या असल्यामुळे त्या स्वतःही तेजस्वी, संयमी आणि साधनेत निपुण होत्या. विवाहानंतर त्या एकांतवासात गेल्या आणि संपूर्ण आयुष्य तप व मोक्ष साधनेला अर्पण केले.
त्यांच्या दृष्टीने विवाह हा बंधन नव्हता, तर एका दैवी उद्देशाची पूर्तता होती. उद्देश पूर्ण होताच त्यांचा मार्ग वेगळा झाला. अनंग कुसुमेचेही जीवनही या भावनेने दर्शन घडवते. वरुण देवाची कन्या असूनही त्यांनी सांसारिक वैभवाचा स्वीकार केला नाही. हनुमानजींसोबत विवाह झाल्यानंतर त्यांनी पाताळ लोकात जाऊन कठोर तपश्चर्याचा मार्ग पत्करला. लोकपरंपरामध्ये त्यांचे वर्णन एका महान तपस्वीच्या रूपात केले जाते. त्यांच्यासाठीही विवाह हा केवळ दैवी नियमाची पूर्तता होता. दाम्पत्य सुखाचा मार्ग नव्हे. त्यांनी कधीही पत्नी म्हणून हक्क मागितला नाही, तर स्वतः निवडलेल्या साधना मार्गावर दृढपणे पुढे जात राहिल्या. सत्यवतीचे जीवन या दोघींहून काहीसे वेगळे असले तरी त्यांचा मूळ भाव तोच होता. रावणाच्या कुळात जन्म झाला असला तरी त्यांनी धर्म आणि सेवा यांनाच जीवनाचे आदर्श मानले. हनुमानजींसोबत विवाह झाल्यानंतर त्यांचे जीवन अयोध्येत सेवाभावात व्यतीत झाले. माता सीता आणि प्रभू श्रीराम यांची सेवा हेच त्यांनी आपले सर्वोच्च कर्तव्य मानले. त्यांचे जीवन हे शिकवते की त्याग केवळ वनवास किंवा कठोर तपस्यातच नसतो, तर ते निस्वार्थ सेवेद्वारेही मोक्षाचा मार्ग खुला होऊ शकतो. सत्यवतीने आपल्या कुळाचा ओळखीपलीकडे जाऊन धर्म आणि करुणेचा मार्ग स्वीकारला आणि तिचे सर्वात मोठे तप ठरले. या तिन्ही कथांकडे एकत्र पाहिले असता एक गोष्ट अत्यंत स्पष्ट होते की हनुमानजींचे विवाह हे शरीराच्या पातळीवर नव्हे तर उद्देशाच्या पातळीवर होते. त्यांनी कधीही गृहस्थ जीवन स्वीकारले नाही आणि त्यांच्या पत्नीनेही त्यांच्याकडून कोणतीही सांसारिक अपेक्षा ठेवली नाही. हनुमानजींचे संपूर्ण जीवन आरंभापासून आतापर्यंत श्रीराम भक्ती सर्पण झालेले होते. विवाहानंतरही त्यांच्या दिनचर्येत, संकल्पात किंवा ध्येयात क्षणभरही बदल झाला नाही. ते जिथेही राहिले, जसेही राहिले, त्यांच्या श्वासोच्छवासात रामनामच वसलेले होते. म्हणूनच शास्त्र परंपरा आणि संत परंपरा दोन्ही हनुमानजींना अखंड ब्रह्मचारी आणि परम रामभक्त मानतात. त्यांच्या जीवनात विवाह कधी भोग किंवा आकर्षणाचे कारण ठरला नाही. तो केवळ धर्म, ज्ञान आणि दैवी व्यवस्थेचा एक भाग होता. या अध्यायाचा सारांश असा की हनुमानजींचा विवाह शरीराचा नव्हता, तर उद्देशाचा होता. आणि जेव्हा तो उद्देश पूर्ण झाला, तेव्हा प्रत्येक पात्र आपापल्या मार्गाने आपापल्या मोक्षाकडे अग्रसर झाले. हेच हनुमानजींच्या जीवनातील ते गूढ रहस्य आहे, जे त्यांना सामान्य मानवी मर्यादा पलीकडे नेऊन एक पूर्ण योगी आणि आदर्श भक्त म्हणून प्रतिष्ठित करते.